महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, मराठी मनाचे मानबिंदू रिद्धू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांना मानवंदना करतो। आपल्या सर्वांचं नेतृत्व ज्यांनी शिंदे साहेबांना कष्टामध्ये सर्वसामान्याची नाळ कशी जपावी हे शिकवलं, ते आदरणीय आनंदजी दिघे साहेब, सन्माननीय ह्या नगरीचे आणि या तालुक्याचे सुपुत्र साबिरभाई शेख, या सर्वांना मी मनापासून अभिवादन करत असताना शिवभूमीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांना सीएम या शब्दाचा अर्थ सांगितला, सीएम म्हणजे आज कॉमन मॅन आपल्यामध्ये आले। मी त्यांचं शिवभूमीमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो। मी खूप मुख्यमंत्री पाहिले माझ्या राजकीय कार्यकाळामध्ये, 30 वर्षामध्ये खूप, पण सर्वसामान्यांच्या गळ्यातल्या ताईत पहाटे 4 वाजेपर्यंत काम करणं आणि वर्षा बंगला हा माझा नाही, वर्षा बंगला हा मुख्यमंत्र्यांचा नाही, तर वर्षा बंगला हा माझ्या तमाम मायबाप जनतेचा असा म्हणणारा पहिला मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। भाई मी जास्तीचं बोलणार नाही, वेळ झालाय, मला कल्पना आहे, आणि बोलायला काय, मी ठाण्याला आलो, कुठे आलो तर तुम्ही मला भेटतायत व्यासपीठावर। आपल्या सर्वांचे या असलेल्या जिल्ह्याचे एक लाडके नेतृत्व, ज्यांनी नारायणगाव नगरीच्या पण पाणी व्यवस्थेची सोय केली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे चिलेवाडीच्या सुद्धा शेतकऱ्यांना ज्यांनी न्याय दिला, आणि आने पठारला सुद्धा सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये मी न्याय दिला असे म्हणणारे आपले लाडके आदरणीय विजय बापू शिवतरे यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक करतो। एक फळडा कार्यकर्ता, शिवसेनेचे एक फळडा नेतृत्व, आणि अतिशय जबाबदारीने सर्वसामान्य माणसांसाठी कळवळ्याचं काम करणारे एक चांगले मंत्री आपले आदरणीय विजय बापू या ठिकाणी आलेत। मला खरं तर आपण सर्वांनी साथ दिलेली आहे। व्यासपीठावर आज बाबूरावचा आणि आपल्या प्रसन्नांना असेल किंवा सर्वच मंडळीचा, देवराम लांडे साहेबांचा, सर्वांचा, शुभदाताई तुम्ही झालं, बाबूराव झालं, या ठिकाणी रामशेठ रेपाळे आपल्याच भूमीचे सुपुत्र आहे, आणि विकासजी रेपाळे, या रेपाळे बंधूंनी काय केलं मला माहित नाही, पण साहेबांच्या गळ्यातले ताईत मात्र आपल्या तालुक्यातली ही माणसं आवटी साहेब तुम्ही सगळे आहात, ठाणा समाजात साहेबांच्या पाठीमाग रामशेठ आपला आणि विकासरावांचा मी धन्यवाद व्यक्त करतो। मला खूप बोलता येईल, परंतु आज वेळ घेणार नाही, कारण साहेब 4 वाजल्यापासून आलेत। जगातला सगळ्यात उंच पुतळा कुठं होतोय, कुठे होतोय सांगा साहेबांना एकदा, गोत्रे या ठिकाणी होतोय, आणि गोत्रे या ठिकाणी स्वतः अर्धा तास थांबून छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी करणारे हे लाडके पहिले मुख्यमंत्री आहेत आपले, ज्यांना शिवरायांबद्दल, संघटनेबद्दल, सर्वसामान्यांबद्दल खूप आस्था आहे। मी भाई या प्रमुख फक्त 6 मागण्या मागतो आणि माझा माईक खाली ठेवतो, जे लोकांना अपेक्षित आहे ते बोलतो, आणि मी जास्तीचा वेळ देत नाही। आता बाबूराव जबाबदारीने बोलले की शरद दादांना आम्ही काय मदत करू शकलो नाही, परंतु मी मदत करू शकलो नाही, पण मी आज त्यांच्या बरोबर हातात हात घेऊन काम करणार आहे असा दिलेर शब्द त्यांनी दिलाय, म्हणून त्यांचं सुद्धा कौतुक करणं ही माझी नैतिक जबाबदारी आहे। पत्रकार बंधू इथं बसले सगळे माझे लाडके, आज मी पत्रकार बंधूंना सांगतो, साहेब आहेत, साहेब किल्ले शिवनेरीवर सगळ्या गोष्टी येऊन नतमस्तक करणारी सगळी मंडळी आपण, इथे मोदी साहेब आले, इथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सुद्धा आले, या राज्याचे सगळे मुख्यमंत्री या ठिकाणी दरवर्षी येतात, पण शिवनेरीवर मात्र अजूनपर्यंत लाल दिवा काय लागलेला नाही। पण
पण एक माणूस जो आहे, जो माणूस आता ठाण्याला गेल्यानंतर डोळे असे बंद केले की त्यांच्या डोळ्यासमोर शिवनेरी येईल आणि शिवनेरीचा मान वाढवायचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेब करते, मला विश्वास. बाबूराव तुम्ही मागणी केली, बाबूरावने मागणी केली आणि किल्ल्या शिवनेरीचा असा सन्मान उभा राहणार आहे, मला त्याची खात्री झालेली आहे. आज प्रवेश झाला, अपक्ष या नात्याने निवडून आणलं माझ्या तमाम मायबाप जनतेने. मी माझा हा यशाचा माता तुमच्या सर्वांच्या पायावर विनम्रपणे टेकवतो का तुमच्या सर्वांमुळे ही लढाई लढलो आणि जिंकलो. आज मी काय मागण्या मागतोय साहेब, ही बिबट सफारीला तुम्ही साहेब 80 कोटी रुपये दिले. ही बिबट सफारी आता सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शन मध्ये आहे. आपण बाई वरती एकदा बोलून घ्या आणि सेंट्रल झू अथॉरिटी म्हणजे CZA ने सुद्धा परवानगी दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा जर दरवाजा ठोठवला आणि ती एक NOC आली तर या महाराष्ट्रातला आणि या भारतातला सगळ्यात चांगला प्रकल्प रोजगाराच्या निमित्ताने जर कुठला होईल आंबेगाव उत्तर मध्ये तर तो आमच्या बिबट सफारीचा होईल आणि ती आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून. मुद्दा क्रमांक 1 साहेब. मुद्दा क्रमांक 2, ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या भूमीला चारही बाजूने येणारे भक्तगण त्यांना लक्षातच येत नाही की बाबा आपण शिवभूमीमध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या भूमीमध्ये कधी पाऊल टाकलं. या चारही महाद्वार बिगल वेसीचे साहेब. शिवराय म्हणजे केवढे मोठी मान मर्यादा. एका बाजूला आमच्या पुरंदरचा माणूस बसला इथं, शिवकालीन पुरंदर छत्रपती शिवराय, अनेक वर्षाची राजधानी. विजय बापू तिथून आहे, मी शिवनेरीहून आहे आणि साहेब तुम्ही साताऱ्याच्या गादीहून आहे. सातारा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, म्हणजे किती कनेक्शन आहे, इंटरनल कनेक्शन कसं आहे बघा. त्यामुळे माझी विनंती आहे, आपण CSR म्हणजे कंपनीवाल्यांना सांगा, चारही आम्हाला एक सारखे भव्य, भारतामध्ये असे भव्य आणि दिव्य कुठे महाद्वार नसतील असे 4 महाद्वार आम्हाला छत्रपती शिवरायांचे पाहिजे. साहेब दाऱ्या घाट आम्हाला यायचंय तुमच्यापर्यंत लवकर. दाऱ्या घाट फोडला, आमच्या आदिवासी माणसांना रोजगार मिळेल. आमची जुन्नरची जुनी बाजारपेठ मोठ्या ताकदीने उभी राहील. पर्यटनची सगळी माणसं आमची या पंचक्रोशीतून या तालुक्यामध्ये फिरेल. या दाऱ्याघाटाचा सर्वे झालाय साहेब. दाऱ्या घाटाचा आमचा DPR तयार करा, आम्हाला पुन्हा सर्वे करा, DPR तयार करून याच डोळा आता किती 1960 पासून दाऱ्याघाट फुटतोय. आतापर्यंत 2 मुख्यमंत्र्यांनी नाळं वाढवलेत इथून मागे, पण फुटलेला नाही. कदाचित अनाथाचा नाथ एकनाथ, सर्वसामान्यांचा माणूस ज्यांच्या हातात जादू आहे, दाऱ्याघाट फोडल्याशिवाय राहणार नाही मला विश्वास. दाऱ्याघाट पाहिजे साहेब. आमचं ओझर आहे अष्टविनायकाचं, ओझर लेण्याद्री आपल्याला माहित आहे. ओझरच्या आमच्या असलेल्या जलाशयामध्ये आम्हाला नौकानयन आणि स्पीड बोट पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला तुम्ही परवानगी द्या, आमची तयारी आहे. तुम्ही परवानगी दिली की आम्ही ते काम चालू करू, कारण आम्हाला पर्यटन वाढवायचंय. आणे पठार विभागाला तुम्ही पाणी देणार असाल, सुधारित प्रशासकीय मान्यमध्ये आणे पठार विभागाला पाणी आपण द्या. आणि नारंगाव आणे पठार आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या आदिवासी भागाचे बुडीत बंधारे आणि कोपऱ्या मांडवाचा आमचा MI टँक, हे सगळं तुमच्या हातामध्ये आहे. सरकार आपलं आहे. आणि नारंगावच्या ST स्टँड मध्ये आहे. आता आमचं पार्किंग कसं आहे तुम्हाला माहिती आहे, इथे गाडी उभं राहता येत नाही. आम्हाला इथे अंडरग्राऊंड किंवा कुठल्याही पद्धतीचा वाहनतळ ST डेपो मध्ये चालू करून द्या. बाकीच्या मागण्या आम्ही साहेब कागदोपत्री मागू, पण ह्या महत्वाच्या मागण्या तुम्ही पूर्ण करा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही आलात या तालुक्याला वेळाचा न्याय दिला, खूप वेळ दिला. 4 वाजल्यापासून आता किती वाजले घड्याळात? 9, 5 तास मिळाले. काय पाहिजे? काय
प्रेम आहे कुणाचं कुणावर साहेब तुमचं माझ्या प्रेम आहे म्हणतायत माझ्या नेत्याला आपल्या सर्वांच्या साक्षीने आय लव्ह यू म्हणतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय